काल आपण या श्लोकावर चिंतन करत होतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की वेगवेगळे लोक वेगवेगळ्या देवतांची उपासना करतात आणि त्यांना ती देव पावते किंवा त्यांची इच्छा पूर्ण करते. तर म्हणजे जर माझी कोणी पूजा केली तर तिची इच्छा सुद्धा पूर्ण होते. मद्याजिन अपिमा. आता कोणी देवाला विचारलं की तुमचे काय नियम आहे, तुम्हाला काय अर्पित करावं जेणेकरून तुम्ही प्रसन्न व्हाल, तुमची काय डिमांड आहे, तर देवाने इथे सांगितलं काही नाही. भक्त्या प्रयच्छति. माझी एकच मागणी आहे, प्रेम असायला पाहिजे. बस प्रेमाने तुम्ही काहीही द्या. आणि ते 4 वस्तूंचे नावं इथे घेतलेले आहेत. पण काल याच्यावर चिंतन करत होतो की भक्ती म्हणजे काय. तर भक्ती म्हणजे संबंध जोडणे, दृढ संबंध जोडणे. कारण म्हणजे हे वाक्य सुद्धा चुकीचं आहे. संबंध जोडायचा नाहीये, नैसर्गिक संबंध आहेच. तो नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे. फक्त त्याला जागृत करायचं आहे, परत आठवण करून घ्यायची. जीव आणि ईश्वराचा संबंध जन्मापासूनच आहे. जसा आई आणखीन मुलाचा बाळाचा. तर पिताहमस्य जगत माता दाता पितामह. तर आपण या संबंधाला विसरलो आहे. या संबंधाला परत कसं काय म्हणजे याचं स्मरण करावं. तर म्हणे याचा एक उपाय आहे पूजा. काल आपण विचार केला की 3 साधनं आहे. द्रव्य, क्रिया, आणखीन भाव. या तिघांच्या द्वारे आपण देवाशी जोडू शकतो. आणखीन देवाला इथे या तिघांपैकी द्रव्याची किंमत सगळ्यात कमी, त्याच्यावर क्रिया आणि सगळ्यात वर भाव. साग विदुर घर खाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. झूठे फल सबरी के खाए. तर आता तिथे वस्तू तर काय गौण आहे, छोटी आहे, क्षुल्लक आहे. अच्छा, व्यवहारामध्ये सुद्धा आपण पाहतो कोणी जर प्रेमाने आपल्याला सामान्य वस्तू दिली तरी ती आपण खूप प्रेमाने घेतो. आणि अपमानाने जर किती मोठी वस्तू दिली तरी काय म्हणतो, ठेवा तो. आवत ही हर्षे नहीं नैनन नहीं सने, तुलसी तहान जाइये कंचन बरसे में. म्हणजे जिथे गेल्यावर आपला काही आदर नाही, डोळ्यामध्ये काही चमक नाही, चेहऱ्यावर काही हास्य नाही. म्हणे अशा ठिकाणी जर तुम्हाला काय सोन्याचा वर्षाव जरी त्यांनी केला तरी ते जाऊ नका. अर्थ काय आहे, प्रेमाची खरी किंमत आहे. तर आता व्यवहारामध्ये आहे तर देव म्हणतो मला सुद्धा तेच पाहिजे. लोक वस्तू देतात पण भावना नाही देत. सध्याच्या काळामध्ये हेच आहे ना. परदेशामध्ये पोरं आहेत, ते काय पैसे पाठवतात पण कधी संवाद नाही करत, बोलत नाही. पैसे नाही पाठवले चालेल पण 2 बोल गोष्ट म्हणजे प्रेमाने जर बोलले त्यांनी जास्त समाधान. तर म्हणून इथे देवाने सांगितलं भक्त्या प्रयच्छति. जर तुम्ही भक्तीने दिले तर काय होईल, अहम अश्नामी. हे पैसे 2 शब्द दिले.
भक्त्या उपरतम, भक्तीने कोणी आणून दिलं, उपरतम अर्पण केलं भक्तीने, तर अहम अश्नामी, अश्नामी म्हणजे मी खातो. शंकराचार्य इथे अर्थ करतात अश्नामी म्हणजे गृह्णामी. अश्नामी म्हणजे काय? गृह्णामी. हा, आणि गृह्णामी शब्द फार व्यापक आहे. कारण नैवेद्य तर देव खाऊ शकतो, पण फुलांना कसं खायचं? किंवा दक्षिणा दिली अर्पित त्याच्याकडे खायचं. गृह्णामी म्हणजे स्वीकार करतो. तुम्ही जर स्नान त्यांना स्नान घालत आहात तर ते स्वीकार करेल. कीर्तन भजन करत आहे असाल तर ते स्वीकार करेल. अश्नामी शब्द लिमिटेड, सीमित आहे. तर म्हणजे जे काही तुम्ही द्याल ते तो ग्रहण करेल. याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा असं नाही मानलं पाहिजे की तिथे रिसिव्हर नाहीये, कोणी घेणारा नाहीये. देव म्हणतो मी आहे, सूक्ष्म रूपात आहे, दिसत नसत पण आहे. आता गमतीने लोक म्हणतात ना, नैवेद्य आपण दाखवतो आणि तो सूक्ष्म रूपाने घेतो, म्हणून आपण चांगलं त्याला पदार्थ देतो. जर स्थूल रूपाने त्यांनी घेतलं असतं म्हणे अरे मी ताट वाढलं, ताट संपवलं आणि तर भावना सूक्ष्म. आता कोणी असं विचारलंय का मुलांनी की हे असं कसं काय तुम्ही नैवेद्य दाखवतात, खरोखर ते जातं का सूक्ष्म रूपाने? नामदेवानी तर ते पूर्णच म्हणजे पण नाही, जे तर्क करणारे लोक आहेत ते म्हणतात सूक्ष्म रूपाने कसं काय कोणी घेऊ शकतं. त्याला उदाहरण छान दिलं, म्हणे शिक्षक तुम्हाला ज्ञान शिकवतात, ठीक आहे, तुम्हाला काही सूत्र शिकवत आहे, समीकरण वगैरे, आणि मुलगा म्हणतो की मला समजलं. आता हे जे ट्रान्सफर झालं हे कसं झालं? सूक्ष्म झालं की नाही? हे त्याला पटलं. म्हणे बस म्हणे तसंच सूक्ष्म रूपाने सुद्धा. आता भावना, मी काही बोलत आहे आणि लोक सगळे रडत आहे तर म्हणे आता कसं आहे? म्हणे भावना तुम्ही आमच्यामध्ये स्थानांतरित केलं. तर सूक्ष्म रूपाने असं आदान प्रदान, घेणं देणं, घेवाण देवाण होऊ शकतं. चवीत फरक पडतो. ते तर आहे. नाही, ज्याला श्रद्धा आहे त्याच्यात काही गोष्टच नाही. हे मी अशा मुलांसाठी सांगत आहे ज्यांनी असा प्रश्न केला. ते तर आहे, तरी पण आहे. हो, ते तर आहेच. आता जेव्हा आपण काही असं कार्यक्रम असतो आणि त्याच्यामध्ये जे जेवण असतं त्याचं काही चव वेगळीच असते, सगळ्यांना त्याचा अनुभव आहे. तर जे काही सांगितलंय ते म्हणजे खरोखर सत्यच आहे. तर आता इथे पहा, देवाशी संबंध जोडायचा असेल तर वस्तूंचा उपयोग केला, म्हणजे पत्रम, पुष्पम वगैरे या सगळ्या वस्तू आहेत. आणखीन आमचे स्वामीजी म्हणतात की तुमची जशी काय सामर्थ्य आहे, शक्ती आहे, त्याप्रमाणे तुम्ही द्या. पत्रम म्हणजे अगदी नुसतं पानच नका देऊ. तुळशीचं पान खातो कारण देवानी सांगितलंय पत्र. विभवानुसारेण, वैभव अनुसारेण. ते गुरुदेव म्हणायचे, खूप गमतीने सांगायचे, म्हणे पत्रम म्हणजे संस्कृत इंग्लिशमध्ये पेपर असतं, आणि पेपर म्हणजे मग चेक सुद्धा स्वीकार करतो ते.
पत्र म्हणजे फक्त बेलाचं पानच नाही, नोट सुद्धा पत्र आहे. पत्रम पुष्पम, खूप फुलं वाहू शकतो. अर्चना आपण करतो तेव्हा काय 1000 फुलांनी, तिथे कंजूस कशाला करायची. काल मी सांगतच होतो. फलम, आणखीन काय तोयम. आता लोक नवद्रव्याने काय अभिषेक करतात. आता पाणी नसतं, फक्त पाणीच नाही तर दूध, दही, मध, पंचामृत. हा, आपल्या गुरुदेवांचं तिकडे 3 ऑगस्टला अभिषेक होतो सिद्धवाडी. तर 11 द्रव्यांनी फार छान तर कार्यक्रम असतो. अभिषेकही जेव्हा असतो मंदिरामध्ये, आपण पांडुरंगाचं जर तुम्ही पाहता है ना पंढरपुरात, तर 9 11 द्रव्य, पंचद्रव्य, जेवढं जास्त काय म्हणतात अधिकस्य अधिकम फलम. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तद अश्नामी. श्रद्धा असायला पाहिजे. श्रद्धा असेल तर सगळं काही होतं. आता उष्टे बोरं सुद्धा तो खातो जर तुम्ही प्रेमाने दिले. नाही तर दुर्योधन का मेवा त्यागो. दुर्योधनाने खूप काजू बदाम आणून ठेवले होते की आता देव येतील तर तेव्हा, पण त्याच्याकडे लक्षच नाही दिलं. भावनेचं फार जास्त महत्व आहे. आणि पहा स्थूल आहे ना पत्र वगैरे, तर पण भावना सूक्ष्म आहे आणि सूक्ष्माचा नेहमीच प्रभाव जास्त असतो. मनाचा प्रभाव, विचारांचा प्रभाव जास्त असतो. आपल्या इथे ऋषी लोकांनी किंवा संतांनी सगळ्यांचा उपयोग केला देवाशी जोडण्यासाठी. जसं आता मी सांगतो, इथे द्रव्याचं वर्णन आहे. काळाचा उपयोग केला. काळ म्हणजे असं की जर एकादशीला तुम्ही जर पूजा केली आहे की नाही, पौर्णिमेला व्रत केलं, उपास केला, तर काय त्याचं जास्त महत्व. तर काळाला जोडलं कोणाशी? देवाशी. या दिवशी आता मौनी अमावस्याला जर महाकुंभात तुम्ही स्नान केलं म्हणून पहा कसे लोक तुटून पडले, कोटी कोटी करोड. ते दिवसाचं महत्व. दिवस, मौनी अमावस्या, माघ पौर्णिमा, आणखीन काय वसंत पंचमी, काळ. त्याचप्रमाणे स्थळाशी जोडलं. स्थळ म्हणजे तीर्थ, की त्या ठिकाणी जर जाऊन तुम्ही जर पूजा केली, उपासना केली, त्याचा महत्व जास्त. केदारनाथला जा, बद्रीनाथला जा, लोक कुठे जातात, 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक. आता हे सगळे काय गावच आहे ना तसं म्हटलं तर. हा दोन्ही, पर्वकाळ, स्थान. यालाच काय म्हणून स्थळ काळ आणि वेळ. काळ म्हणजे वेळ आलंच त्याच्यात. मुहूर्त, या मुहूर्तास जर तुम्ही हे केलं तर त्याचा जास्त प्रभाव. याचा अर्थ काय, तो सगळ्या स्थळांमध्ये, काळांमध्ये आहे, पण तुम्ही सगळीकडे नाही जर पाहू शकत, रोज जर तुम्ही नाही करू शकत, तर कमीत कमी या दिवशी, या ठिकाणी तर करा, आहे की नाही. म्हणून हे तीर्थ वगैरे असे उगीच तयार झाले नाही. तिथे देवाची काहीतरी लीला झाली आहे किंवा काही संतांनी काही केलेलं आहे म्हणून सगळे तीर्थ. आणि पहा, एक एक तीर्थामुळे ते गाव आहे. आता नाशिक हे सुद्धा काय तीर्थ आहे. अनेक गावांची इकॉनॉमी त्या एका मंदिरावर अवलंबून आहे. आता त्र्यंबकेश्वर मध्ये काय दुसरं, पण तिथे जेवढं काही आहे ते सगळं
आणि नाशिकचंही महत्व त्याच्यामुळे. शनी शिंगापूर, शिर्डी, एक एक मंदिरामुळे पूर्ण लोकांचा व्यवसाय, व्यापार सगळं काही. हा, तर म्हणजे काय, गावोगावी तीर्थच. भारत म्हणजे काय, देवभूमी. कोणत्याही लहान गावी सुद्धा तुम्ही जर गेला, खेडागावात, तिथे सुद्धा हे मंदिर 400 वर्ष पूर्वी जुनं आहे, 200 वर्ष. एकाने सांगितलं अमेरिकेमध्ये काही तीर्थ नाही आहे. तिथे जर 200 वर्ष जुनी काही इमारत आहे तर त्याला फार महत्व आहे. 200 वर्ष जुनं, त्याला ते एवढं त्याचं महत्व सांगतात. आणि इथे आपल्या खेड्यापाड्यामध्ये 200-250 तर सहज कुठे मिळतात. आपण त्याची किंमत जाणत नाही ना. आपण काय म्हणतात त्याला, घर की मुर्गी. उदाहरण चांगलं नाही आहे, पण आता तर हिंदीमध्ये तेच म्हणतात. दुसरं काय उदाहरण असू शकतं का मराठीत? घरचा काय, घरचा, हा जिथे, तर अशा सगळ्या म्हणी आहे. तर स्थळ, काळ, पर्वत, तीर्थ, द्रव्य, क्रिया, आणि एक आणखी काय, क्रिया. क्रिया म्हणजे उपचार, पंचोपचार, षोडोपचार, याचं सुद्धा खूप महत्व आहे. क्रिया करून जेव्हा आपण करतो तर भावनेची वृद्धी होते. आपण जेव्हा आपण स्वतः हाताने देवाला स्नान घालतो किंवा फुलं वाहतो, नाही म्हणजे आम्ही सुद्धा मनाने करू फक्त, पण मनाने केलं आणखीन ते स्वतः हाताने केलं त्यामध्ये फरक पडतो. एक वेगळं समाधान आपल्याला वाटतं की हा देवाबरोबर मी काही संवाद केला किंवा काही व्यवहार नाही काय वर्तन. तर म्हणून या हे सगळे काय साधना या सांगितलेल्या आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. ठीक आहे. आता एकेकाचं उदाहरण आपण काल पाहिलं. पत्र म्हणजे कोणाचं, द्रौपदीचं पाहिलं. फलम शबरी, पुष्पम गजेंद्र, तोयम अंबरीश. तर या सगळ्यांनी याच्याद्वारेच भगवंताला प्रसन्न केलं. तर संबंध आहे त्याला फक्त आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता पुढे म्हणतात की जर तुम्हाला हे नसेल जमत, म्हणजे एक विशिष्ट आसनामध्ये बसून पूजा करता येत नसेल, तर काय इथे एक जनरल स्टेटमेंट आहे. जनरल म्हणजे सामान्य, आणि यत करोशी, जे काही तुम्ही करत आहात. आता पहा, यत करोशी यदश्नासी, यज्जुहोषि ददासि यत्, यत्तपस्यसि कौन्तेय, तत्कुरुष्व मदर्पणम्, यत्करोषि यदश्नासि, यज्जुहोषि ददासि तत्कुरुष्व मदर्पणम्. आता आहे ना इथे महत्वाचं वाक्य काय, कोणतं महत्वाचं वाक्य शब्द, हा तत्कुरुष्व मदर्पण. मदर्पणम म्हणजे माझ, तिकडे लिहिलेलं होतं उपरतम मागच्या श्लोकात. इथे काय म्हणतात, मदर्पण. ते तुम्ही मला अर्पण करा. आणि काय करा अर्पण, तर यत करोशी, इथून सुरुवात करा. म्हणजे यत करोशी मदर्पण झालं.
पण मग त्याचाच विस्तार देवानीच त्याच शब्दावर भाष्य केलं. म्हणजे जे काही करत आहात, जे काही म्हणजे काय, त्यामुळे तुम्ही जेवत असाल, जॉब करत असाल, गाडी चालवत असाल, प्रवचन करत असाल, जे काही म्हणजे लौकिक कर्म, यत्करोषमध्ये काय लौकिक, स्वयंपाक करत असाल, केर काढत असाल. आता आपल्या सगळ्या भागवत म्हणजे भक्तांचं वर्णन आहे. गोरा कुंभार आता काय करत आहे, माठ बनवत आहे, पण ते बनवता बनवताच कबीरदास झीनी रे झीनी चदरिया, हा त्याला काय म्हणतात, विणणे. मराठीमध्ये कोणतं आहे, कबीराचे विणतो कौशल्याचा राम. त्याचं कोणी विणत आहे, कोणी माळी आहे, ते काय कांदा मुळी भाजी सगळी मिठाई जावता माळी आहे. तर त्यांनी आपापले काम सोडले नाही, हे महत्वाचं आहे. देवा तुझा मी सोनार, हा तुझ्या नावाचा व्यवहार. कात्री काय, कात्री काय आहे, दोरा काय, सगळं वर्णन द्या. देवा तुझा मी सोनार, तुझ्या नावाचा व्यवहार, मनबुद्धी कातरी आहे. मनबुद्धी का, राम नाम सोने चोरी, नरहरी सोनाराचा आहे. नामाचा बाजार भरला, नामाचा बाजार म्हणजे जग म्हणजे काय, बाजार आहे. इथे नफा पाहावा देवाचा. बाजार भरला, सगळे लोक काही ना काही करतच आहे, पण म्हणे सगळं काही करताना नफा हा पाहायचा आहे की किती वेळ माझं नाव, माझं मन देवाच्या नावात आहे, तोच नफा आहे. काय गंमत आहे, बाकी सगळं कामाचं काय नाव. तर यत करोशी इथे म्हणजे फारच व्यापक शब्द आहे. म्हणजे देवाचा हा आग्रह नाहीये की तुम्ही उपासच करा किंवा एवढीच पूजा करा, जे काही करा. आता एक उदाहरण म्हणजे असं विचित्र आहे, मांस विकणारा पण तो प्रामाणिकपणे करायचा, तर तिथे देव प्रसन्न झाला. त्याचं नाव काय, व्याध. त्याच्यामध्ये हिंदीमध्ये कसाई त्याला नाव, मला खाटी, हा त्याचं एक नाव आहे त्याचं. तर म्हणजे हे फारच विशेष आहे. यत करोशी इथे शंकराचार्य म्हणतात स्वतः प्राप्तम. एक शब्द दिला किती छान, स्वतः प्राप्तम. जे काम तुम्हाला मिळालेलं आहे प्राप्त. कामाला बदलू नका, मनाला बदलू. एटिट्यूड, गुरुदेव छान म्हणतात, एक शब्द आहे अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे उंची, आणि एक आहे एटिट्यूड म्हणजे तुझी भावना. त्यामुळे डोंट चेंज अल्टिट्यूड. म्हणजे हिमालयामध्ये गेल्यावर मी काही करीन असं, जमिनीवर आहे इथेच आहे, एटिट्यूड बदला. नाही तर तिथे गेल्यावर अशा एटिट्यूड आजकाल वेगळ्या करतात. याचं फार एटिट्यूड दाखवतो. म्हणजे काय, गर्व, काय इगो, एटिट्यूड आहे. पण एटिट्यूड म्हणजे भावना. एटिट्यूड जर चांगलं असेल तर मग देवाला आनंद आहे. असं म्हणतात जीवनामध्ये यश कशामुळे मिळतं. तर कोणी सांगितलं की कठीण मेहनत, कोणी वेगवेगळं काही काही सांगितलं. आता हे मॅनेजमेंटमध्ये सांगतो तर म्हणे एटिट्यूड.
आणि एटिट्यूडची स्पेलिंग ए म्हणजे 1% सफलता असं जर तुम्ही केलं, A = 1% ऑफ सक्सेस, B म्हणजे 2%. तर एटिट्यूडचं जरा तुम्ही गणित करा, घरी जाऊन करा, उत्तर येईल 100. T मध्ये 20 20वे अक्षर आहे, तर 20 20 40 आणि A 41. आय कोणचं आहे? ABCDEFGHI 9 बहुतेक. किती झालं? 51. मग यू नाही 80 परत झालं 20 आणि मग यू उत्तर 100 गेले. तर आता असे हे सगळं सांगितलं की एकदम मुलांना ओ वाव. तर हे सत्य आहे, तुम्ही किती मेहनत करा पण जर मन तिथे नसेल हे मगच काय. अनेक पोरं अगदी परीक्षेच्या काही दिवसापूर्वी अभ्यास करतात आणि काही वर्षभर करत आहे. वर्षभर करत आहे पण अर्धवट मनाने, तर काही त्याचा फायदा नाही. पण शेवटी जे करतात 100% मन तिथे लावून झालं. तर भावना इथे म्हणतात की कर्मपेक्षा भावनेचं जास्त पाहतो मी, क्रिया पाहत नाही, भाव पाहतो. ते अर्जुन आणखीन भीमाची ती गोष्ट आहे, अर्जुन आणि भीम. म्हणजे अर्जुन रोज खूप एवढ्या फुलांनी काय करायचा? पूजा करायचा, 10-20 किलो. आणि भीम काहीच नाही, 2-4 फुलं. आता अर्जुनाला गर्व झाला की मी एवढी पूजा करतो. तर भगवंताने विचार केला की जरा याला समजावलं पाहिजे. तर म्हणे ते असे अर्जुन आणखीन कृष्णाशी फिरायला जातो. तिकडून एक बैलगाडी येत होती आणि त्या बैलगाडीमध्ये निर्माल्य होतं खूप. तर अर्जुनाने विचारलं हे काय आहे? तर म्हणे निर्माल्य आहे. म्हणे एवढं गाडी भरून म्हणे कोण पूजा करतो एवढं? म्हणे भीम नावाचा एक उपासक आहे, तो पूजा करतो. एवढी पूजा करतो की गाडी भरून भरून निर्माल्य. हो. थोड्या वेळाने एक दुसरं कोणी येत होतं एका छोट्या पिशवीमध्ये काही फुलं घेऊन. म्हणे हे काय? म्हणे हे निर्माल्य आहे. म्हणे कोण पूजा करतो? म्हणे अर्जुन नावाचा आहे. तो रोज देवाला फुलं वाहतो. हे ते फुलं. तर अर्जुनाचे एवढे फुलं एवढेच झाले आणि भीमाचे 2-4 फुलं. तेव्हा अर्जुनाला कळलं या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी आहे. सिद्धांत याच्यावर समजवलेला आहे संकेत रूपात. तर इथे म्हणतात की काहीतरी करा, कृष्णार्पणमस्तु. जयी करा, कृष्णार्पण. बहुतेक त्या जनाबाईचंच आहे ना, जनाबाईचं आहे की कोणाचं केस, ते गौऱ्या असे ते थापायची ती ना, आणि त्या कृष्णाच्या मुखावर तिथे जाऊन ते चिटकायचं. तो पुजारी म्हणतो हे काय? जेव्हा मी दार उघडतो असे सगळे गौऱ्या लागलेले. तर ती जनाबाई रोज कृष्णार्पण असतो, कृष्णार्पण असतो, ते डायरेक्ट तिथे पोचायचं. आपल्याला विश्वास होत नाही पण असे सगळे हे आहे. हे ऐतिहासिक आहे बरं काय, की पौराणिक गोष्टी नाही आहे. तर म्हणून कृष्णार्पण, जय काही करा, कृष्णार्पण वस्तू झालं. यत करोशी. आता म्हणे सगळं काही करताना तर मला काही आठवत नाही. तर म्हणे ठीक आहे, जेवायच्या आधी यदश्नासी. म्हणून आता पुढे काय म्हणतात? यदश्नासी, जेवणाच्या आधी जरा माझी आठवण करा.
हे पहा, इथे जे मद अर्पण लिहिलेलं आहे ना, प्रश्न इथे असा आहे की अर्पण आधी करायचे की नंतर? प्रयोजन काय आहे त्याच्या अनुसार ते अर्पण होतं. जर मी देवासाठी करत आहे तर मग ते देवाला अर्पण होईल. म्हणजे इथे थोडक्यात सांगायचं, आधी करायचं ना. आपण जेव्हा संकल्प आधी करतो, पण असं सांगितलेलं की जर तुम्ही आधी विसरला तर मग नंतर करा. कारण आधी आपण एवढ्या गडबडीत असतो, व्यस्त असतो की ते विसरतो. तर म्हणे नंतर. पण बेस्ट आहे की सुरुवातीलाच आपण आपल्या स्वार्थासाठी अर्पित करत आहोत की देवासाठी. हे पण फुलं आहे, फुलांनी माळ आपण स्वतःच्या गळ्यामध्ये सुद्धा घालू शकतो देवाच्या. तर कर्माला पुष्प म्हटलेलं आहे. स्वकर्मणा सिद्धिं विंदती मानव. कर्माच्या द्वारे तुम्ही अर्चना करा, कर्मरूपी पुष्प. आता हे कर्म दोन्हीकडे जातं. आपण जर स्वतःसाठी केलं तर आपली स्वतःची अर्चना झाली. आपण आपल्या अहंकाराला सजवलं की मी एवढं केलं, असं केलं. पण जर मी त्या कर्माला देवाला अर्पित केलं तर देवाला सजवलं. म्हणून ईश्वर प्रीत्यर्थम अहम करोमी हा संकल्प आपण घेतो. तर इथे म्हणतात जेवणाच्या आधी यदश्नाशी वदनी कवळ घेता नाव या श्रीहरीचे. तर हे जेवण नाहीये, काय आहे? हवन आहे. हवन सहज हवन होते. जर नाव घेता घेता आपण जर जेवण केलं तर म्हणे खाता बोलिता धंदा करिता नाम विसरू नये. तर अश्नासी. आता याच्या पाठीमागे काय प्रयोजन काय आहे की जे मी अन्न घेत आहे ते अन्न तुझ्या कृपेमुळे मला मिळाले, ही जाणीव असायला पाहिजे. म्हणून तदीय वस्तू तुम्ही दिलेलं आहे. कारण खरोखर आपण काही अन्न आणलं नाहीये, ते मिळालेलं आहे. तर अश्नासी जे काही मी घेत आहे. आता इथे अश्नाचे जर व्यापक अर्थ घेतला तर आहार. आणि आहरण म्हणजे फक्त तोंडानी नाहीये, डोळ्यानी, कानानी. जे काही सतत जेवण सुरू आहे ते सगळं देवासाठी जर केलं आपण तर झालं अर्पण. अच्छा, तिसरं काय म्हणतात? यज्जुहोशी. जोशी म्हणजे हवन. हवनही मी करत आहे, परत कोणासाठी? देवासाठी. आता याचं उदाहरण म्हणजे इतर लोकांनी हवन केले, यज्ञ केले, पण ते देवाला मारण्यासाठी. माहिती आहे रामायणामध्ये मेघनाथ करत आहे हवन, त्याला उद्ध्वस्त केलं पण तो देवाच्या. तामसिक हवन. हे तांत्रिक लोक वगैरे हवन करतात ना, तो मरून जा यासाठी. विचित्र आहे. तर म्हणे नाही माझ्यासाठी. आता दक्ष प्रजापतीची गोष्ट आहे. दक्षाने हवन केलं ते कोणासाठी? स्वतःसाठी. शंकराला काही स्थान दिलं नाही. शिवार्पण नव्हतं ते. एवढंच काय, रावणाने सुद्धा आपापलं मस्तक त्याने आपलं हवनकुंडात आहुती दिली. कशासाठी? की मला सिद्धी मिळो. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू यांचे जे तप आहे ते मनुष्य कधी करूच नाही शकत. इतके कठोर, उग्र. आणि तेच तप पहा ध्रुवानी केलं, बाळ ध्रुवानी. त्याचं प्रयोजन एकदम वेगळं. मदर्पणम फॉर हुम यू आर डुईंग. वेदांमध्ये एक वाक्य आहे, कस्मै देवाय हविषा विधेम.
प्रसिद्ध वाक्य. कोणासाठी हे हवन किंवा यज्ञ याग करत आहे, कस्मै देवाय, हे पाहायला पाहिजे. तर यज्जुहोषी, मग म्हणतात ददासी यत. ददासी म्हणजे मी देत आहे. आता कोणाला मी देत आहे? आता देताना सुद्धा काय आहे, मी एका गरीब माणसाला देत आहे की देवाला देत आहे, संस्थेला देत आहे की परमात्म्याला देत आहे? फरक आहे. जर मी संस्थेला देत आहे तर माझा अभिमान वाढेल की पहा यांना काही त्यांच्याकडे नाहीये, मी यांना देत आहे, मी उपकार करत आहे. तर त्या दानाला महत्व नाहीये. याच्या उलट काय भावना सांगितली आहे की देवानी कृपा केली आहे माझ्यावर की मला योग्य बनवलं देण्यासाठी. एक ते झेन स्टोरी मध्ये आहे, झेन आहे ते, तर कोणीतरी त्याला काहीतरी दान दिलं. दान दिलं तर घेतल्यावर तो म्हणतो की तुम्ही म्हणा मला धन्यवाद. आता तो देणारा म्हणे अरे तुम्ही म्हटलं पाहिजे ना आम्हाला, आम्ही तुम्हाला दिलंय. कळलं का? तर म्हणे हा, तर म्हणे मी माझ्याकडे चॉईस होतं, मी नीट घेऊ नाही शकत होतो, पण मी घेतलं. तर असं नको समजू की तू फार मोठा उपकार केला. अच्छा, विवेकानंदांचं आहे का? घेतल्याबद्दल आता आपल्याला वाटतं की दिल्याबद्दल समोरच्याने मला दिलं. तदास्यत, उपकृत केलं. बरोबर. आणखीन एक आहे, देण्याबद्दल मी एक जोक ऐकला की काय दिलं पाहिजे म्हणे, जे तुमच्याकडे आहे, तुमच्या हक्काचं आहे ते दिलं पाहिजे, दुसऱ्याचं नाही. एका भिकारीच्या मुलाचं लग्न झालं, मुलीचं लग्न झालं. हुंड्यामध्ये म्हणे मी त्याला प्लॅटफॉर्म दिला एक, रेल्वे प्लॅटफॉर्म हुंड्यामध्ये दिला. तिथे जाऊन तू किंवा आता म्हणतो ताजमहल मी दिलं तुला, दान दिलं ताजमहल. अरे तुझं आहे का? जे आपलं आहे तेच आपण दान करू शकतो. तर आधी कमवा, म्हणून गुरुदेव खूप म्हणायचे, खूप कमवा आणि मग त्याच्यामधून द्या मला. ददासिया. आणि एक संस्कृत श्लोक आहे, शतेषु जायते शूर सहस्रेषु च पंडित वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. आणि 100 लोकांमध्ये तुम्हाला शूरवीर लोक मिळतील, सहस्रेषु पंडित 1000 लोकांमध्ये तुम्हाला विद्वान किंवा पंडित लोक मिळतील, आणि दशसहस्रेषु वक्ता 10,000 लोकांमध्ये तुम्हाला एखाद कोणी वक्ता सुद्धा भेटेल. पण म्हणे दाता भेटेल की नाही कठीण आहे. दाता भवती वानवा. हा अनुभव आहे बिलकुल. दाता म्हणजे छान मोठी देणगी देणार. गुरुजी गमतीने म्हणतात, म्हणे लोक ते विल लिहितात ना, विल, इच्छापत्र. म्हणे कोणाला मिशनची आठवणच येत नाही त्याला. उलट ते विचारतात आम्हाला लिहायचं कोणाला आम्ही देऊ. तुम्ही सांगा स्वामीजी. आता स्वामी स्वतः कसं म्हणत, त्यांचे गुरुजी म्हणाले की एक आला पण एवढा पण पैसा आहे, कोणाला द्यावा, याचं डिव्हिजन कसं करावं तुम्ही सांगा स्वामीजी. आता तर कोणाला दिलं पाहिजे, किती दिलं पाहिजे, कोणत्या भावनेने दिलं पाहिजे, देण्यामध्ये सुद्धा विवेक आहे. देशे कालेच पात्रेच.
दीयते लोपकारिणे दातव्यमिति यद्दानम, दिलं तर पाहिजेच, पण ते कोणाला? चुकीच्या माणसाला दिलं त्याचा उलटाच उपयोग करायचा. आता कोणी माफिया भाई टाईप आहे, भाई, मग काय तर 2-4 बंदुकी घेईल, ड्रग घेईल, काय काय करायचं. म्हणून देशे कालेचे बात. तर इथे म्हणतात सगळ्यात चांगलं काय? मला द्या ददास. तर जे तुम्ही काही कमवत आहात त्याच्यापैकी काही टक्के, तेव्हा दुसऱ्या धर्मांमध्ये आहे ते, आणि ते शिस्तीने पाळतात. हिंदू धर्मामध्ये काय जरा जास्त स्वातंत्र्य दिलेलं आहे, आपल्यावर सगळं टाकलं आहे. तुला पूजा करायची असेल तर करा, नमस्कार करायचा असेल तर करा, देवाच्या मंदिरात जायचं तर जा. तिथे असं नाहीये. तिथे चर्चमध्ये तर गेला नाही, तुमचं नाव कट करतात किंवा ते तुम्हाला जागा नाही देत. थोडी तर काय कठोरता पाहिजेच. बहुतेक आपल्या ऋषीमुनी लोकांनी आपल्याला खूप शहाणं समजलंय की आपल्या विवेकाने हे करतील. हो, आपल्या विवेकानं सोडलंय. आता त्याचा फायदाही आहे आणि नुकसानही आहे. नुकसान बहुतेक जास्त झालं. वेशभूषा पहा, आता विचित्र वेशभूषा, खाणं पिणं सगळ्यात बाबतीत पतन होत चाललंय. तर काही ना काही एक नियम केला पाहिजे. ददासी यत्, आणि पुढे म्हणतात यत् तपस्यसी कौंतेय, तुम्ही जी काही तपश्चर्या करत आहात त्याचं प्रयोजन सुद्धा उच्च असायला पाहिजे. तपश्चर्या नुसतं सिद्धी किंवा चमत्कार, स्वार्थासाठी तपश्चर्या करण्यात काही जास्त लाभ नाही. तत्पुरुष्व मदर्पण. अच्छा, तर इथे 5 किती गोष्टी झाल्या? 1, 2, 3, 4. यत करोशीला त्यांनी विस्तार केला, जे काही तुम्ही कर. आता इथे म्हणतात की देवा, जर आम्ही असं केलं तर आम्हाला मिळेल काय? काय मिळेल? याचं फळ काय? खरं म्हणजे हा प्रश्न विचारला नाही पाहिजे. बस तुम्ही आदेश दिला, मी केला, आता नॅचरली मला काही चांगलंच मिळेल. पण इथे म्हणतात एवं कुर्वतः तव यत् भवति तत् शृणु. शंकराचार्य म्हणतात असं केल्याने तुला काय लाभ होईल? तर पहा, शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्म बंधनैः संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपेष्यसि. शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्म बंधनैः संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपेष्यसि. आता पहा, इथे म्हणतात पहिलं फळ म्हणजे काय? मोक्षसे, मुक्त होईल तू. आणि मध्यम पुरुषाची क्रिया, तू मुक्त होईल मोक्षसे. कशापासून मुक्त होईल? तर म्हणे शुभ अशुभ फलई. जे तुला सतत शुभाशुभ मिळत राहतात ना, काय म्हणतात संस्कृतमध्ये? अवश्यमेव भोक्तव्यम कर्म शुभाशुभम. अवश्यमेव भोक्तव्यम म्हणजे जे तू चांगलं वाईट केलंय ते तुला भोगावंच लागेल, अशी एक बाध्यता आहे. पण म्हणे जर तू मला अर्पण केलं तर म्हणे ही बाध्यता संपेल, तुला डायरेक्ट फ्लाईट मुक्ती. नाही तर वर खाली शुभ अशुभ. शंकराचार्य म्हणतात शुभ अशुभ म्हणजे इष्ट अनिष्ट फले. इष्टफल, फळ किंवा अनिष्ट. इष्ट म्हणजे काय असतं?
चांगलं, इच्छित आणि इच्छित नेहमी चांगलंच. सुख, अनिष्ट म्हणजे जे इच्छित नाही आहे, अनिच्छित दुःख. तर हे दोन्ही फळ मला काय मिळतच राहतात. तर म्हणे याच्यापासून तू काय मुक्त होईल. असं नाही आहे की आपल्याला दुःखच दुःख मिळतं किंवा सुखच मिळतं. ते एका संतांनी छान सांगितलं, म्हणे जर तुम्हाला दुःखासाठी तुम्ही प्रयत्न करता का? नाही. किती मेहनत, किती साधना करतात? नाही करत. तर म्हणे ते तुम्हाला मिळतं. तर म्हणे याचप्रमाणे सुख सुद्धा मिळेल. आपल्या प्रारब्ध मनुष्य जन्म जो आहे ना, तो मिक्स कर्माचं फळ आहे. तर त्याच्यामध्ये असं नाही की अशुभ अशुभच मिळेल, शुभ अशुभ, शुभ अशुभ. पण आता हेच थोडी काही प्रयोजन आहे. सुख दुःख याच्या पलीकडे जायचं प्रयोजन आहे ना. त्यामुळे ते प्रयोजन कसं पूर्ण होईल? तर म्हणे जर तुम्ही मला अर्पण केलं. आणि पहा, शुभ अशुभ सुद्धा काय बंधन आहे. म्हणून याचंच विशेषण आहे, शुभ अशुभ फलैही कर्मबंधनैही. दोन्ही एकाच विभक्तीमध्ये आहे. कर्मबंधनापासून. आणि कर्मबंधन काय? शुभ आणि अशुभ. हे कर्मबंधन म्हणजे काय? केल्यावर तुम्हाला भोगावंच लागेल. चांगलं कर्म पुण्य केले तर तुम्हाला स्वर्ग मिळेलच, नो चॉईस. जसं त्या विभीषणाला देवाने सांगितलं, म्हणे आता तू माझ्या चरणी आलेला आहे, तर आता तुला लंकेचं राज्य मिळेल. तो म्हणतो मला नकोय. पण म्हणे आधी तुझ्या मनामध्ये ही इच्छा होती आणि तू माझी भक्ती केली, तर म्हणे आता त्याच्याप्रमाणे मी तुला दे. तर बाध्यता झाली. ध्रुवाला सुद्धा ते ध्रुवलोक खरं म्हणजे नको होतं जेव्हा त्यांनी देवाचं दर्शन केलं होतं. पण म्हणे आता तू तपश्चर्येच्या आधीचा हा संकल्प केला होता, तर म्हणे तुला ते मिळेल. तर शुभ कर्म केलं तर शुभ मिळेल, आणि अशुभ तर आहेच म्हणून तेही अशुभाचं फळ अशुभ, दुःखम. तर जर अर्पण केलं तर हे फळ मिळेल. आणखीन एक ओळ काय पुढची? संन्यास योग युक्तात्मा. देव इथे म्हणतात की तुझं नाव काय होईल? संन्यास योग युक्तात्मा हे नाव आहे. आता इथे संन्यास आणखीन योग हे दोन्ही विरुद्ध शब्द आहेत. संन्यास म्हणजे काय? सोडणं. आणि योग म्हणजे काय? जोडणं. तर हे दोन्ही तुझ्यामध्ये लागू होत आहे. म्हणजे काय? त्यांनी स्वार्थाचा त्याग केला म्हणून संन्यास, आणि भगवंताशी तो युक्त झाला म्हणून योग. संन्यास योग युक्तात्मा. काय सुंदर ना. गुरुदेव म्हणायचे डिटॅचमेंट अटॅचमेंट योगा. डिटॅचमेंट अटॅचमेंट. संन्यास योग युक्तात्मा विमुक्त माम उपेष्यसी. तू विमुक्त होऊन मला प्राप्त होईल. उपेष्यसी हे भविष्य. जेव्हा तुझं शरीर जाईल, संपेल, शंकराचार्य म्हणतात, म्हणजे जीवन असतानाच तुम्हाला प्राप्त होईल आणि मेल्यावर तो होईलच. कर्मबंधने जीवनेव पतितेच अस्मिन शरीरे आगमिष्यसी. जिवंत असतानाच तू माझ्याशी एकरूप होईल, त्याला म्हणतात जीवनमुक्ती. आणि हा जीवनमुक्त पुरुष जेव्हा देह ठेवतो त्याला काय म्हणतात? विदेह. तर इथे दोघांचा संकेत केलेला आहे देवाने. दोन वेळा इथे शब्द दिलाय, मोक्ष से विमुक्त. ठीक आहे. तो विमुक्तो माम उपेष्यसी. तर भगवंताला अर्पित केल्याने एवढं मोठं फळ मिळेल असे.
चला आता मी तुम्हाला मुक्त करतो. प्रवचनापासून मुक्त करतो.